नात्र्यात श्रीमद देवी भागवत कथेचं आयोजन चैत्र नवरात्रीच्या निमित्तानं आमच्या गावातील सर्व जाती धर्मातल्या लेकींनी, मग त्या सून म्हणून कुठेही देशभरात असल्या, एकत्र येऊन हे दुसरं वर्ष अतिशय यशस्वी प्रमाण आणि एक आदर्श जो आजपर्यंत मी महाराष्ट्रात कुठं पाहिला नाही आणि देशात सुद्धा गावच्या सर्व लेकींनी एकत्र येऊन, मग ती लेक किती वयाची आहे, आजीच्या वयाची सुद्धा लेक आज या श्रीमद भागवत देवीच्या कथेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. हे दुसरं वर्ष. याची संकल्पना खऱ्या अर्थानं हरिभक्त परायण दिवेगावकर गुरुजी यांनी मांडली, माझ्या आईजवळ मांडली आणि मागच्या वर्षीपासून खऱ्या अर्थानं ही एक आदर्श सप्त्याची परंपरा, श्रीमद देवी भागवत कथेची परंपरा चालू झाली. आज तुम्ही बघताय की ही परंपरा साधी नाही, फक्त श्रीमद भागवत देवीची कथा नाही आहे. या कथेमध्ये सहभाग कुणाकुणाचा हे पण महत्वाचं आहे. इथं जात पात धर्म सगळं सोडून या गावात फार मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे. या समाजातल्या लेकी जिथं कुठं सून म्हणून गेल्या, त्यांनी सुद्धा या श्रीमद भागवत देवी कथेमध्ये वर्गणीसह सहभाग आपला ठेवला. मागासवर्गीय समाजातल्या आमच्या भगिनी जिथं कुठं, आमच्या लेकी जिथं कुठं सून म्हणून गेल्या, त्यांनी सुद्धा इथं या श्रीमद भागवत देवीच्या कथेमध्ये सहभाग घेतला. मग जातीचं तर सोडा, सगळ्या जातीत याची गरज खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रात आहे. ही खरी श्रद्धा आहे. हे खऱ्या अर्थानं अध्यात्माचं, वारकऱ्याचं जी शिकवण आहे, जात पात धर्माच्या पलीकडं, आणि ती शिकवण फक्त श्रद्धा आणि श्रद्धेची आहे. अंधश्रद्धेला तुसभरही जागा या आध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायाच्या या सप्त्यामध्ये नाही. हेच या ठिकाणी माझ्या माहितीनं हे सगळ्यात आजच्या दिवशी महत्त्वाचं आहे. आज आमच्या सांगतेच्या निमित्तानं मी भगवंताकडे एवढीच इच्छा व्यक्त केली की आमच्या बहिणींना, आमच्या लेकींना, भले आमच्या आजीच्या वयाच्या असतील, आत्याच्या वयाच्या असतील, सगळ्यांना सुख समृद्धी आयु आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये मिळावं. एवढंच एक काय ते पुण्य आमच्या सगळ्या गावच्या लेकींना नशिबी यावं, ही प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे.